पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये 10 लाख आगाऊ भरले नाही म्हणून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मात्र 18 फेब्रुवारी 2025 राज्य शासनाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पुण्यातील जवळपास 8000 चौरस फूट जागा वार्षिक नाममात्र 1 रुपया भाड्याने दिली आहे। त्या जागेचा भाव सध्या 10 कोटी असेल। रुग्णालयाने मात्र 10 लाख रुपये आगाऊ भरले नाहीत म्हणून उपचार नाकारला आणि त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचं सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी म्हटलंय। याचा अर्थ काय लावायचा असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। त्यांनी ट्विटमध्ये काय म्हटले पाहूयात। 18 फेब्रुवारी 2025 ला राज्य शासनाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुण्यातील जवळपास 8000 चौरस फूट जागा वार्षिक नाममात्र 1 रुपया भाड्याने दिली। जमिनीची सध्याची किंमत 10 कोटी रुपये इतकी असेल। रुग्णालयाने 10 लाख रुपये आगाऊ भरले नाही म्हणून उपचार नाकारले आणि रुग्ण दगावला। विजय कुंभार सामाजिक कार्यकर्ते यांनी हे ट्विट केलेलं आहे। पैसे नसल्यामुळे उपचार नाकारणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत आता अनेक जणांनी आक्षेप नोंदवलेले आहेत। माझ्याबरोबर माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार आहेत। त्यांची नेमकी या संपूर्ण प्रकरणावर काय भूमिका आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। काय सांगाल? खरं तर तुम्ही वेगवेगळी ट्विट केलेली आहेत, काय सगळ्यात पहिली काय मागणी आहे तुमची? सगळ्यात पहिली मागणी ही आहे की या रुग्णालयावर वचक ठेवण्याची, यांच्यावर देखरेख ठेवण्याची आणि यांना नियमाप्रमाणे काम करायला लावणाऱ्यांची ज्यांची जबाबदारी आहे ते महापालिकेचे अधिकारी असतील, म्हणजे महापालिकेचे आयुक्त असतील किंवा शासनाचे काही अधिकारी असतील, ते सगळे या मृत्यूला कारणीभूत आहेत असं माझं मत आहे। कारण त्यांनी जर वचक ठेवला असता, त्यांनी आपले जर कर्तव्य पार पाडलं असतं तर हा मृत्यू झाला नसता। याशिवाय या रुग्णालयाने जे काही केलं ते संपूर्ण मानवतेला काळीमा फासणार आहे। या रुग्णालयाला सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेला रुग्णालय चालू झालं, अर्थात सगळ्या रुग्णालयांना देतं, ज्यांना चॅरिटी हॉस्पिटल म्हणलं जातं त्यांना जागा दिल्या जातात। 9 एकर जागा वार्षिक 1 रुपया भाड्याने त्यांना देण्यात आली त्या काळामध्ये। त्यानंतर या रुग्णालयाने काही गोष्टींचं पालन केलं नाही म्हणून काही कोटी रुपयांचा दंड त्यांना झाला।